तर चला आपण काल जी मी व्हिडिओ टाकला होता तो फक्त परकर कटिंगचा टाकला होता आणि आज तो फर्स्ट पार्ट होता आणि आज जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो सेकंड पार्ट आहे. सेकंड पार्ट म्हणजे जे आपण कट केलेला पेटीकोट आहे तोच आज आपण हा पेटीकोट शिवणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला मी पेटीकोट कसा शिवायचा ते थोडक्यात सांगते. तर जे आपण हे कळ्या होत्या, कळ्या तर फक्त एकाला एक कळ्या जोडून घ्यायच्यात. आता हे 2 कळ्या आहे बघा, एकाला एक सगळ्या फक्त कळ्या एकाला एक जोडून घ्यायच्या. प्रत्येक वेळी आपण लॉक टाकायचं आहे, कारण लॉक टाकल्यामुळं आपली जी शिलाई असते ती शिलाई ओसवत नाही आहे. बघा आता मी ह्या सगळ्या एकाला एक सगळ्या कळ्या जोडून घेतलेल्या आहेत आणि हे बघा 6 कळ्याचा परकर होता. 6 कळ्याच्या परकरपैकी 2 मोठ्या कळ्या असतात आणि 4 छोट्या छोट्या असतात. तर हे बघा अगदी मी पुढच्या बाजूला एक मोठी कळी जोडलेली आहे आणि मागच्या बाजूला सुद्धा एक मोठी कळी जोडलेली आहे. तर आता आपल्या ह्या कळ्या सगळ्या जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला खालच्या बाजूने हा पट्टीचा परकर असल्यामुळं आपण खालच्या बाजूने त्याला पट्टी मारून घेतो. एक साधारण 1.25 इंचाची पट्टी मारायची असते. धरते. जर व्यवस्थित नाही धरलं तर आपली शिलाई इकडच्या इकडं बाजूला जाऊ शकते. म्हणून आपण पूर्णपणे एक शिलाईच्या समोर हात ठेवायचा असतो. बघा आता जवळ आली की मी हे जे डाव्या हाताने कपडा सरकून उजव्या हाताने बरोबर किती आपल्याला 1.25 इंच घ्यायचे तर याशी मी बरोबर दुमडून घेते. पण जरी उजव्या हाताने डावा हात उचलायचं नाही, डावा हात पूर्णपणे शिलाईवर ठेवायचा. डावा हात पूर्णपणे शिलाईवर ठेवला तर आपली शिलाई एकदम सेट बरोबर येते. तर याचा घेर खूप मोठा आहे कारण मी हा जंप बरोबर ठेवलेला आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला नेफा जोडायचा आहे. नेफा जोडायच्या अगोदर आपण बंदाच्या ठिकाणी पुढचे तोंड दोन्ही पण बंद करत असतो, कारण आपल्याला नेफा जोडायचा आहे. मी प्रत्येक वेळी मशीन पाठीमागे घेते, पुढे घेते आणि त्याचं लॉक टाकते. लॉक टाकण्याचा एकच फायदा होतो की ज्यावेळेस आपण कळीच्या परकरला कळ्या जोडत असतो ना, त्यामुळं खालची कळी वरची कळी जोडताना पुन्हा आपल्याला त्याला खालच्या बाजूने पट्टी टाकायची असते, वरच्या बाजूने नेफा टाकायचा असतो. त्यामुळं आपलं ते लॉक खोललं नाही पाहिजे. त्यामुळं आपण नेहमीच पाठीमागं पुढं मशीन करून लॉक टाकीत असतो. आता हा नेफा आहे, हा नेफा मी बरोबर त्याच ह्याने आधी मोजून घ्यायचा. हे बघा हा नेफा आहे, आपल्याला किती लागतो हे बरोबर आपण अगोदर मोजून घ्यायचं आहे. थोडे सावकाश आणि व्यवस्थित जर काम केलं तर अजिबात इकडं होत नाही.
कारण आपण म्हणतो पेटीकोट इकडे तिकडे झाला तरी चालतो, पण नाही. जर आपलं काम परफेक्टपणे आपल्याला करायचं असेल तर ते अगदी व्यवस्थितपणे टापटीपपणे केलं पाहिजे. बघा आता माझा एवढा नेफा जास्त झाला होता तर मी तो कट करून बाजूला सारला आहे. आणि ह्याचंसुद्धा तोंड बंद करायचं आहे थोडीशी शिलाई घेऊन. आता नेफा जोडताना सुद्धा आपण बघा कसा जोडणार आहोत. तर पहिल्यांदा अगोदर असं जोडून फिरून असा उलटून घेणार आहोत, कारण आपल्याला समोरच्या बाजूने उलटून घ्यायचं आहे. अगदी बरोबर इकडं न होता बरोबर शिलाई बरोबर ह्याच्यात धरायची. कमीत कमी नेफामध्ये अर्धा नाही तर पाव इंच शिलाईत आलं पाहिजे, कारण आपण बरोबर माप धरलेलं असतं. जास्त माप घेतो आपण तर उंची कमी पडत असते. नेफा जोडताना सुद्धा अगदी व्यवस्थित जोडावा लागतो, नाहीतर त्याला गुढे येतात हे बघा अगदी मोजून घेतल्यामुळं अगदी बरोबर आलं का नाही का. बघा इकडं थोडं किंचित सुद्धा इकडं बाजू नाही आले. आज जर मी ते आधी मोजून घेतलं नसतं, त्याचं माप नसतं झालं असतं. मग त्याच्यासाठी आपण जेव्हाही कपडा शिवतो किंवा कट करतो त्याचे बरोबर माप घेणं सुद्धा गरजेचं असतं. जर माप नाही घेतलं अंदाजे शिवलं तर त्याचा अंदाजाचं व्यवस्थित बसत नाही आहे. बघा आता मी ह्याला नेफा जोडलेला आहे. पुन्हा अजून मी त्यांना अजून असं करून एक शिलाई देते. बघा नेफेला आपण 2 शिलाई मारत असतो. शिलाई वरती आली पाहिजे. आता ह्या शिलाईवरच हा बरोबर नेफा ठेवून पुन्हा एकदा दुसरी शिलाई घ्यायची. पेटीकोटमध्ये सर्वात सगळं आपण म्हणतो सोपं, पण नेफा थोडासा अवघड असतो. कारण ही पट्टी जी आहे ही पट्टी एकदम सरळ आहे, तर कमी जास्त होता कामा नाही आहे.
बघा एक कुठेतरी गुढी आहे का याला, तुम्ही बघा दिसते कशी गुढी दिसणार नाही तुम्हाला, पूर्णपणे एकदम साफ असं नाही पाडलेलं आहे. आता राहिलं तर आपल्याला फक्त हे जोडून घ्यायचं आहे. बघा सगळं आधी खालची पट्टी मारून घेतली, नेफा आपण जोडून घेतला. अगोदर सर्वात अगोदर आपण कळ्या जोडून घेतलेल्या आहेत, एकाला एक. हे का हे सुद्धा अगदी बरोबर आलेलं आहे का, कुठं कमी जास्त, कुठंच कमी जास्त नाही आहे. आता हे बघा इथून आता आपल्याला थोडीशी जागा ठेवायची. हा झाला आपला पूर्ण पेटीकोट तयार. हा जम्बो पेटीकोट आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट लिहायला विसरू नका.